शिर्डीमधील 2 तरुणांवर अस्तगाव शिवारातील नगर मनमाड रस्त्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या गोळीबारामधील जखमी महेश बोराडे यांच्यावर शिर्डीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। शिर्डीमध्ये 2 लागोपाठ हल्ल्याच्या घटना घडल्यामुळे शिर्डीतील गुन्हेगारी किती वाढली हे समोर येतं। शिर्डीमधील फुलप्रसाद विक्रेते महेश बोराडे आणि मच्छिंद्र जगताप हे दोघेही मित्र बाबळेश्वर येथून आपल्या मित्राच्या लग्नावरून मोटारसायकलवरून शिर्डीकडे येत असताना ही घटना घडली। नगर मनमाड रस्त्यावरील अचानक मोटारसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। यात महेश बोराडे या तरुणाच्या छातीला गोळी लागल्यामुळे महेश गंभीर जखमी झाला, तर मच्छिंद्र जगताप याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही। महेश बोराडे या तरुणाच्या छातीला गोळी लागल्यामुळे महेशला शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। महेशवर गोळीबार करून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध शिर्डी पोलिसांनी सुरू केलाय। तर या संपूर्ण घडलेल्या घटनेविषयी मच्छिंद्र जगताप यांनी सविस्तर माहिती दिली। कांबळे म्हणून यांच्या लग्नासाठी गेलो होतो, कांबळे परिवारांच्या शिर्डी बाबळेश्वरला। तर अचानक आम्ही लग्न लागल्यानंतर तिथून निघालो। तर आम्ही निघाल्यानंतर आम्ही 2 व्हीलरवर निघालो। तर 2 व्हीलरवर आमच्या अचानकमध्ये आम्ही फार अस्तगाव माथ्याच्या थोडंसं अलीकडं त्या दर्ग्याच्या बाजूला तिथे आमच्यावर हल्ला झाला, गोळीबार। 3 इसम आले आणि अचानकमध्ये हल्ला केला। त्याच्यात आमचे महेश भाऊ बोराडे यांना छातीला गोळी लागली थोडीशी। ते 3 इसम कशावर आले होते आणि कुठं नेमके तुमच्या? ते इसम काळी गाडी होती, शाईन, 3 जण होते। ते शाईन गाडीवर आले होते 3 जण आणि ते फास्ट निघून गेले। त्याच्यात काही समजून नाही आलं साहेब। तुम्ही कुठे येत होते? आम्ही शिर्डी शहरात, आमचं गाव शिर्डी म्हणून शिर्डीला येत होतो लग्न लावून। काल शिर्डीमधील साई संस्थांच्या उपजनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मुलावर वस्ताराने 5 हल्लेखोरांनी हल्ला केला होता। तर या हल्ल्यामधील 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केली, तर बाकीच्या 3 आरोपींचा शोध सुरू असतानाच काल शिर्डीमधील महेश या तरुणावर काही हल्लेखोरांनी गोळी झाडून पसार झालेत। तर या 2 दिवसांमध्ये शिर्डीमधील 2 युवकांवर हल्ला झाल्याने शिर्डीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। या हल्ल्यातील आरोपींना पकडण्याचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे। दरम्यान शहरामध्ये गोळीबार करणं, चाकूने किंवा वस्ताराने वार करणं, हाणामारी करणं यासारख्या गंभीर गुन्ह्यांची वाढ होत चालली आहे। या गुन्हेगारी घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। शहरामध्ये घडलेल्या या घटनांच्या निषेधार्थ नगरपालिका चौकामध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। शिर्डीमधील फुलप्रसाद विकणाऱ्या महेश बोराडे या तरुणावर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करत पोलीस निरीक्षक इंगळे यांना आरोपींना पकडण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। याप्रसंगी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, ग्रामस्थ आणि जखमी युवक महेश बोराडेची आई यांनी आरोपींना पकडण्याची मागणी केली। आज शिर्डी गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एका घटनेला विकी गोंदकर सारख्या मुलावर वार झाले, त्याचे 24 तास उलटत नाही। तोच दुसरी घटना शिर्डीमध्ये घडते। अस्तगावातीवर आमच्या एका कार्यकर्त्या मित्राला गोळीबार करण्यात आला, त्याचं नाव महेश बोराडे आहे। आणि अशी जर परिस्थिती शिर्डीमध्ये राहिली तर शिर्डीमध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल। आज शिर्डीमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट सुटला आहे। शिर्डीमध्ये कसं राहावं, सर्वसामान्य माणूस कसा जगेल याची भीती निर्माण होत आहे। या संदर्भात सर्व फील्ड DYSP साहेब असेल, शिर्डी पोलीस स्टेशन असेल, यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून हे जे गुन्हेगार आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना जेरबंद केलं पाहिजे, अशी मी शिर्डी नगरपंचायतच्या वतीनं मी विनंती करतो। श्री दिनेश बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, महेश बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे अस्तगाव माथ्यावर, त्याचा शिर्डी शहर चर्मकार समाजाच्या वतीनं व शिर्डी गावकऱ्यांच्या वतीनं हा रास्ता रोको करण्यात आलेला होता। आमची शिर्डी शहर चर्मकाराच्या वतीने एक मागणी होती की ताबडतोब आरोपींना पकडण्यात यावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, असे आम्ही विनंती अर्ज माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेला आहे। आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ताबडतोब आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि ताबडतोब त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू, एवढे आश्वासन देऊन साहेबांनी आमचा विनंती अर्ज स्वीकारलेला आहे। आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की ह्या अपप्रवृत्ती लोकांचा तात्काळ बिमोड व्हावा व शिर्डीतून यांना हद्दपार करण्यात यावे व सुखी आणि समृद्धी शिर्डी व्हावी, अशी आमची प्रशासनाला एक विनंती आहे। रोजी काल झालेला हा भीषण प्रकार हा शिर्डीकरांसाठी खूप काळीमा फासणारा हल्ला झालेला असून सदर येणारा भक्त हा कसा सुखी राहणार हा विचार पोलीस स्टेशन डिपार्टमेंटने केला पाहिजे। आज शिर्डीत
जर गावातल्या व्यक्तीवर इतका मोठा हल्ला होऊ शकतो तर भक्त काय समाधानी काय सुखी राहणार याच्याहून. आणि बाहेर शिर्डीची काय प्रतिमा गेली असेल ही सुद्धा आपण गावकऱ्यांनी विचार करण्याची गोष्ट झालेली. आज रोजी काल झालेला जो हल्ला आहे तो मुलगा थोड्याहून वाचलेला आहे. आज जो काल झालेला हल्ल्याचा आम्ही चर्मकार समाजाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि याचा लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून ज्यांच्याकडे हत्यारं असतील ते त्वरित ताब्यात घेण्यात यावं पोलीस डिपार्टमेंटनी. लग्नाहून घरी येत असताना हवे रोडला भर रस्त्यामध्ये आमच्या मुलावर गोळीबार असा प्राणघातक हल्ला झाला. तरीसुद्धा आमच्या घरावर संरक्षण भेटलं पाहिजे. आमच्या मुलाला आम्हाला संरक्षण भेटलं पाहिजे कारण का ते कधी येऊन हल्ला करू शकतील. यांच्यापासून आम्हाला परिवाराला धोका आहे आमच्या. कशावरून झालं काही माहिती आहे तुम्हाला? काय झालं होतं? नाही काहीच नाही आम्हाला काहीच कळालेलं नाही. काय वादविवाद होते का? काहीच नाही. चांगल्या हातमिळवणी केली आधी त्यांनी सकाळी आणि मग संध्याकाळी अचानक एकदम हल्ला केला. ते आरोपी कुठले काय तुम्हाला माहिती आहे? आरोपी शिर्डीतले एक श्रामपूरचं आहे. काही परिचय त्यांच्यासोबत? हो येत जात होते पहिले घरी येत होते कायम. आरोपींचा शोध लागला पाहिजे. आरोपींचा तपास 24 तासात लागलाच पाहिजे. नाही जर झालं तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. हो शनिवारपर्यंत नाही जर सापडले तर आम्ही शनिवारी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे. तर याप्रसंगी बापू ठाकरे, संजय सावंत, संदीप कांबळे, राजेंद्र बोराडे, बबलू कांबळे, संदीप झरेकर, कैलास कानडे, योगेश माडेकर, बाळासाहेब माडेकर, राजू चिंधे, संदीप झरेकर, भाऊसाहेब इल्ले, पंकज दुशिंग आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस नान मीडिया, शिर्डी.